तर सर्वसामान्य लोक सोबत असतील तर कुठलीही निवडणूक अवघड नसते असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आमच्या प्रभागाला स्थानिक उमेदवार आज 15-20 वर्ष आजपर्यंत मिळालेलं नाही. जिथं कमी तिथं आम्ही ही कन्सेप्ट घेऊन आम्ही पुढे आलो. महानगरपालिकेचे अनेक अधिकारी त्यांना वाईट वाटेल पण गेंढ्याच्या कातडीचे आहेत. शहरात राहतो की खेड्यात राहतो हेच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना समजायला झालं. त्यामुळं कोणतंही काम शिल्लक राहणार नाही. नातं प्रत्येक मनाशी प्रत्येक घराशी. त्यामुळं लोकांनीच ठरवलं की आपला अभि हक्काचा अभि. लाईव्ह मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहात लाईव्ह मराठीचा कार्यक्रम लक्षवेधी लढत. आणि या लक्षवेधी लढतीमध्ये कोल्हापूर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी लक्षवेधी लढती आहेत त्या लक्षवेधी लढतीतले लक्षवेधी चेहरे कोण आहेत, त्यांची भूमिका, त्यांच्या प्रभागासाठी काय विजन आहे हे आपण या माध्यमातून जाणून घेत आहोत. सध्या कोल्हापूरचं लक्ष हे प्रभाग क्रमांक 20कडे लागलेलं आहे. या ठिकाणची लढत देखील अतिशय लक्षवेधी आहे असं नागरिकांच्या मध्ये बोललं जातं. नेमकं या ठिकाणी आता लक्षवेधी चेहरा कोण चर्चेत आहे, तो चेहरा म्हणजे अभिजित खतकर, जे शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांचं आपल्या प्रभागासाठी काय विजन आहे, त्यांची भूमिका काय आहे, हे सगळं आज आपण लाईव्ह मराठीवरती जाणून घेणार आहोत. अभिजितजी नमस्कार. खरं म्हणजे आम्ही शहरामध्ये विविध प्रभागांमध्ये फिरलो, अनेक बॅनर्स पाहिले. प्रत्येक बॅनरवरती साहेब, किंगमेकर आणि वेगवेगळ्या प्रकारची बिरादवले लावलेली असते. पण आपल्या या 20 नंबरच्या प्रभागामध्ये फिरत असताना तुमचं ज्यावेळेस आम्ही बॅनर्स याच्या अगोदर पाहिलं त्याच्यामध्ये एवढंच लिहिलं होतं की आमचा अभि हक्काचा अभि. ही नाळ कुठून जुळली, काय बॅनरवरती असं आहे? नमस्कार. या प्रभागामध्ये गेली 15 ते 20 वर्ष काम करत असताना सांगायचं झालं तर नातं प्रत्येक मनाशी प्रत्येक घराशी ही कन्सेप्ट घेऊन आम्ही पहिल्यापासून काम करतो आहे. आणि ह्याच कन्सेप्टमुळं लोकांच्या कधीही मी आपला झालो, त्यांच्या हक्काचा झालो हेच समजलं नाही. त्यामुळं लोकांनीच ठरवलं की आपला अभि हक्काचा अभि. यामुळं ती टॅगलाईनच होऊन गेली. नेहमीच मला साहेब किंवा दादा किंवा किंगमेकर लावावं लागत नाही. लोकांच्यामध्ये काम करत असताना जसं आमचे पालकमंत्री आंबेडकर साहेब आहेत, त्यांचं नेहमीच आम्हाला एक शिकवण आहे की शेतकरी शेतामध्ये काम केल्याशिवाय त्याला शेती समजत नाही. त्याच पद्धतीनं जो लोकनेता असतो किंवा नेतृत्व करणारा कार्यकर्ता असतो तो लोकांच्यामध्ये गेल्याशिवाय त्याला लोक समजत नाहीत किंवा लोकांना तो कार्यकर्ता समजत नाही. त्याच पद्धतीनं पहिल्यापासूनच एक त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आम्ही लोकांच्यामध्ये जाऊन काम करतो. लोकांना आम्ही आपलंसं वाटतो. त्यामुळं आपल्या जी टॅगलाईन तुम्ही जी म्हणताय साहेबला वापरायला लागत नाही, ती त्यामुळं जमली आणि लोकांनी मला आपला अभि हक्काचा अभि ही टॅगलाईन मला दिली. बऱ्याच वेळेस काय होतं की 1-2 निवडणुकीचे अनुभव लोकांच्या पाठीशी राहतात. कुठंतरी अपयश मिळालं तर नको राजकारण, राहू दे समाजकारण, असे करून लोक माघारी आले सुद्धा पाहिलेले आहेत. मागच्या वेळेस आपल्या आई या निवडणुकीच्या रिंगणा होत्या. अगदी निसटता पराभव त्यांना स्वीकारावा लागला. परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुम्ही लोकांच्यामध्ये मिसळून कामाला सुरुवात केली. कधी असं वाटलं नाही का की राहू दे आता पराभव झाला आहे, सोडूया आपण हे सगळ्या गोष्टी, एवढं आपण केलं लोकांसाठी, पण दुसऱ्या दिवसापासून कामाला लागण्याची ही ऊर्जा जी आहे ही कुठून आली अभिजितच्यामध्ये? तुम्हाला जसं सांगितलं की 15-20 वर्ष काम करत असल्यामुळं, लोकांच्यामध्ये काम करत असल्यामुळं लोकांनीच मला त्यावेळेला लेडीज वॉर्ड झाला तरी आईला उभा करायचा मला लोकांची मागणी होती. त्यामुळं मी लोकांच्यासाठी, आई आमची काय राजकारणी नाही, ती बिचारी माझ्यावर लोकांचं असणारं प्रेम यासाठी उभारली. पण एखाद्या कार्यकर्त्याचा जसा आता राजकारणात घडत असते की सर्वसामान्य कार्यकर्त्याचा बळी जातो, त्याच प्रमाणे मागच्या वेळेला अचानक तिकीट कॅन्सल होणं आणि मग मी शिवसेनेतून लढणं, ह्या अशा अचानक सगळ्या घडलेल्या घडामोडी झाल्या. त्यामुळं तरीसुद्धा लोकांनी मला 1106पर्यंत मतदान दिलं. 1210ला सीट दुसरी निवडून आली. निवडून येणाऱ्याचं आम्ही अभिनंदन केलं. पण गुलाल गेल्यानंतर 8 दिवसातच ते उमेदवार होते ते गायब झाले या प्रभागातून. आमच्या प्रभागाला स्थानिक उमेदवार आज 15-20 वर्ष आजपर्यंत मिळालेलं नाही. त्यामुळं लोकांनीच ठरवलं आणि लोकांनी 1106 लोकांनी साहेब मला काही पाठबळ नसताना किंवा माझ्या मागं कोणतंही राजकीय घराण्यात आमच्या ताकद नसताना, राजकीय वारसा नसताना मला 1106पर्यंत लोकांनी मतदान केलं. त्या 1106 लोकांसाठी दुसऱ्याच दिवशी मी बाहेर पडलो. मी जसं सुरुवातीला प्रश्न विचारला, म्हणजे सांगितलं की आमचा अभि हक्काचा अभि. छोट्या छोट्या गोष्टींसाठी अभिजितनं फोन करतात की कचरा उठाव नाही झाला, पाणी नाही आलं, हे नाही आलं. दुसऱ्या बाजूला या 10 वर्षात प्रशासक राज देखील नागरिकांनी पाहिलं. पण प्रशासकांच्या किंवा अधिकाऱ्यांपेक्षा अभिवरती विश्वास लोकांचा जाणवला.
कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी तुम्हाला फोन यायचे रात्री अपरात्री? तुम्हाला जसं सांगितलं की बाबा ह्या पहिलं 5 वर्ष नगरसेवक होता, पण आमच्या नगरसेवक गायब होता. त्या 5 वर्षातसुद्धा आम्हाला लोकांना मैताचा दाखला, आम्ही एक 5-6 डॉक्टर आमच्या प्रभागातील त्या डॉक्टरांचं सुद्धा आभार मानावं लागेल. ज्यावेळेला कोरोनाचा काळ असेल, मधला टप्पा असेल, त्यावेळेला नगरसेवकांचा दाखला मयत झालेल्या किंवा प्रत्येक गोष्टीला दाखला लागायचा मयत झाल्यावर. त्याशिवाय बॉडी घेतली जात नसायची. त्यावेळेला आपल्या प्रभागातल्या डॉक्टरांनी रात्री 12 पासून सकाळी 7 पर्यंत मला दाखले द्यायचं काम केले. त्यांचंसुद्धा आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. असं प्रत्येक जिथं कमी तिथं आम्ही ही कन्सेप्ट घेऊन आम्ही पुढं आलो. कचऱ्याचा प्रश्न असेल, गटरचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी लोकांनी हाक दिली की आम्ही त्या ठिकाणी हाकेला धावून जाणारे आम्ही कार्यकर्ते बनलो. आणि त्यामुळं लोकांना नगरसेवकाची गरज बंद झाली. आम्हीच कार्यकर्ते म्हणून लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिकपणे तळमळीनं प्रयत्न या 5-10 वर्षात केला. प्रशासन नसल्यामुळं नगरसेवक नसल्यामुळे ह्या 5 वर्षाच्या कालावधीत 10 वर्ष तसं आमच्या प्रभागात प्रशासनच आहे असं म्हणावे लागेल. पण ह्या 5 वर्षाच्या कालावधीत प्रशासक जर महापालिकेवर असेल तर एखाद्या प्रभागामध्ये नगरसेवक हजर असेल तर त्या ठिकाणी नगरसेवकाकडे लोक जाऊ शकतात, मागणी करू शकतात, कोणतीही आपुलकीने किंवा एक हक्कानं जाऊन सांगू शकतात. पण प्रशासक असलं की कुणाला तर ह्या महानगरपालिकेचे अनेक अधिकारी त्यांना वाईट वाटेल, पण गेंड्याच्या कातडीचे आहेत. त्यांना कितीसुद्धा लोकांनी सांगितलं तरी त्यांच्याकडे काही लक्ष नसते. अनेक अर्ज ढिगानं त्या महानगरपालिकेत पडल्यात. पण त्यासाठी एका हक्काचा नगरसेवक पाहिजे आणि तो स्थानिक पाहिजे, तरच आपण नागरिक त्या हक्काच्या प्रतिनिधीला स्थानिक असेल तर त्याचं घर सापडेल, तो उमेदवार किंवा जो नगरसेवक आहे तो सापडेल. लोकांना मला ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की स्थानिकच उमेदवार निवडावा. त्यामुळं त्याचं घरदार हे सगळं त्या लोकांना सापडू शकतं. उमेदवार कुठंही पुढच्या आला माणसं मागणं गेली तर मागच्या दारानं लोकांना सापडेल. या आपल्या माध्यमातून लोकांना सर्व प्रभाग क्रमांक 20मधील लोकांना मला सांगायचं की स्थानिकच उमेदवार सगळीच असावीत. आता आमच्या प्रभाग क्रमांक आता आमचा शहराचा उपनगरचं शेवटचं टोक आणि ह्या 5 प्रभागांचा आमचा प्रभाग आहे. ह्या प्रभागामध्ये काम करत असताना भौगोलिकदृष्ट्या फार मोठा आहे, अविकसित आमचा प्रभाग आहे. नक्कीच या प्रभाग क्रमांक 20मध्ये अनेक ह्या प्रशासक असल्यामुळे या 5-10 वर्षामध्ये कोणतंही काम झालं नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणूक झाल्यानंतर 16 तारखेनंतर नक्कीच या नागरिकांना ही जी खंत जाणवते प्रशासकाची ही नक्कीच जाणवणार नाही, एवढं आपल्या माध्यमातून सांगू. ज्या पद्धतीनं सांगितलं की लोकांना एरजाऱ्या माराव्या लागतात, हक्काचा माणूस त्यासाठी आपला आवाज उठवणारा सभागृहामध्ये असायला पाहिजे. हे सगळं करीत असताना अभिजितजी आपल्याला फोन येतात, आपण प्रभागामध्ये फिरता, तुमच्यासमोर या लोकांसाठी काही विजन आहे का? आम्ही आता शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये काम करतो. काम करत असताना आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे महामेरू आहेत विकासाचे. त्याच पद्धतीनं या कोल्हापूर जिल्ह्याचे आमचे कार्यसम्राट पालकमंत्री, आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आहेत. ते तर कार्यसम्राट का तर राधानगरी, बुदरगड किंवा आता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून त्यांनी कामाचा सपाटा लावला आहे. एक विजन घेऊन जाणारा पालकमंत्री, एक विजन घेऊन जाणारा नेता आम्हाला लाभला आहे. खरोखर त्यांच्या कामावर किंवा त्यांच्या कार्याची आम्ही सगळ्यांनी आम्हालासुद्धा त्या पद्धतीने ऊर्जा मिळाल्या की त्यांच्यासारखं किंवा त्यांच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत काम करायचं. तुम्हाला मी सांगू इच्छितो की आम्ही ज्या वेळेला प्रवेश केला, मी असेल, आमचे गटनेते शारंगधर देशमुख साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी आम्हाला 27 कोटी रुपये महापालिकेला फंड दिला. त्यातील 5 कोटी रुपये फंड मी प्रभाग क्रमांक 20साठी घेतला. आणि त्यामुळं प्रभागामध्ये आता आचारसंहिता झाली, बाकीचं प्रशासकीय झाल्यात, टेंडर प्रोसेस झाल्या. आता आचारसंहिता चालू झाल्या त्यामुळं टेंडर ओपन झाले नाहीत. 16 तारखेनंतर टेंडर ओपन होतील. ज्या गोष्टी या प्रभाग क्रमांक 20मध्ये झाल्या नाहीत, रस्त्याच्या एकदम फार मोठ्या, आम्ही शहरात राहतो की खेड्यात राहतो हेच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना समजायला झालं. पण येणाऱ्या काळात खरोखर कार्यसम्राट पालकमंत्री असल्यामुळे कोणतंही काम राहणार नाही. त्याच पद्धतीनं या दक्षिणचे आमदार अमल महाडिक साहेब आहेत, त्यांच्यासुद्धा माध्यमातून विकास निधी भरघोस असा या प्रभागामध्ये आम्ही आणणार आहे. त्यामुळं कोणतंही काम शिल्लक राहणार नाही असं आपल्या निमित्तानं मला लोकांना सांगायचं. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच आपण
पालकमंत्री प्रकाश आंबेडकरजी यांचं नाव घेतलं आणि कार्यकर्ता हा लोकांच्या मध्ये घडला जातो, पण या कार्यकर्त्याच्या पाठीवरती सुद्धा एखाद्या राजकीय व्यक्तीचा हात असणं हे खूप अपेक्षित असतं. सध्या पालकमंत्री आहेत आंबेडकर, तर त्या माध्यमातून या ठिकाणी सुद्धा आरोग्याच्या दृष्टिकोनातून एका कार्यकर्त्याला उभा करण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीनं तुमच्यासमोर काही प्रस्ताव किंवा कशा पद्धतीने एक विजन ठेवलं की या प्रभागासाठी या गोष्टी कर, मी सदोदित तुझ्या मागं आहे? नक्कीच आमचे नेते आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री आंबेडकर साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं झालं तर प्रभाग क्रमांक 20 आणि जुना 79 माझा मी जिथं काम करतो आहे तो त्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 79 किंवा 81मध्ये गेले मी 10-15 वर्ष काम करतो. त्या प्रभागामध्ये मोफत डायलिसिस सेंटर आमच्या सुर्वेनगरमधील गणपती मंदिरच्या समोरील हॉलमध्ये मोफत डायलिसिस सेंटर आम्ही आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून मंजूर केले. येणाऱ्या काळात लवकरात लवकर 16 तारखेनंतर त्याचंसुद्धा उद्घाटन होईल. काम मंजूर झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, टेंडरसुद्धा झालेलं आहे. पण उद्घाटनला येणाऱ्या 16 तारखेनंतर त्याचं ह्या प्रभाग क्रमांक 20मधील सर्वसामान्य सगळीच नागरिक आणि ह्या आजूबाजूच्या खेड्यातील नागरिक, जसं डायलिसिस सेंटर का मंजूर केलं तर अनेक खेड्यापाड्यातील नागरिक किंवा या उपनगरातील नागरिक ज्यांना गरज आहे डायलिसिसची ते CPRच्या ठिकाणी जातात. पण CPRच्या ठिकाणी अखंड जिल्ह्याचे नागरिक आल्यामुळे एका वेळेला 4-5 तास थांबायला त्यांना लागतं. हे घडू नये ह्याला कुठंतर स्पेसिफिक आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना आता आरोग्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून मी एक डायलिसिस सेंटर मंजूर करून घेतलं. त्यानंतर रक्तलघवीची लॅब आहे. अच्छा. त्यामध्ये 50 ते 60% आम्ही लोकांना सूट देतो आहे. डेंग्यू झाला असेल, कुणाला काय झालं असेल, रक्तलघवी चेकचा विषय आला तर नक्कीच आम्ही गेल्या 5-6 वर्षामध्ये लाखो रुपये लोकांचे वाचवलेले आहेत. त्याच पद्धतीनं तुम्हाला सांगायचं झालं असेल तर आरोग्यमंत्र्यांच्या माध्यमातून आमच्या जीवबानांना पार्कच्या दवाखान्याच्या राखीव जागेवर 50 बेडचा सुसज्ज असा दवाखाना प्रस्ताव मुंबईला गेलेला आहे. सहसंचालकांच्या टेबलला आहे. तो सुद्धा लवकरात लवकर मंजूर होऊन येईल. पण त्यासाठी सुद्धा मला आंबेडकर साहेबांनी ताकदीनं आणि शक्तीनं मला मदत केली, पाठीशी उभा राहिली. आपला सर्वसामान्य कार्यकर्ता तयार झाला पाहिजे आणि आपल्या माध्यमातून लोकांची सेवा झाली पाहिजे. याच भूमिकेतून आम्ही समाजामध्ये काम करत आलो किंवा त्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिकपणे आणि तळमळीनं काम करतो. खरोखर या प्रभागामध्ये जे शहरात ते ह्या उपनगरात असे आमची कन्सेप्ट आहे. या प्रभाग क्रमांकाचा टोटल 20 19 प्रभागामध्ये 20 प्रभाग निवडणूक झाल्यानंतर नेहमीच चर्चेत राहील. कारण की एवढा मोठा विकास निधी या प्रभागामध्ये आम्ही जे निवडून आलेले 5 जण आहेत त्या महायुतीचे ते आम्ही या प्रभागामध्ये आणू. पालकमंत्री म्हणजे लग्न कुणाचं असो पण वाढपे आपला पाहिजे. त्याच पद्धतीनं पालकमंत्री म्हणजे वाढपे आमचा आहे. त्यामुळं कुठलाही निधी कमी पडणार नाही एवढं आपल्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक 20मधील सर्वसामान्य लोकांना मला सांगायचं आहे की कुठलंही काम तटणार नाही. एक विजन घेऊन जाणारे आम्ही सगळीजण कार्यकर्ते आहे आणि विजन कार्यसम्राट आमदार आणि पालकमंत्री विजन घेऊन आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून फक्त रस्ते गटरच नाहीत तर या प्रभागामध्ये काम करत असताना जे ओपन स्पेस आहेत ते डेव्हलप होतील. या प्रभागामध्ये प्रत्येक जिथं अंगणवाडी नाही, ज्या कॉलन्यांच्यामध्ये जिथं गरज आहे, कारण की हा उपनगरांचा हा सर्वसामान्य लोकांचा भाग आहे. या प्रभागामध्ये काम करत असताना आम्हाला अंगणवाडीची कमतरता जाणवली. त्याच पद्धतीनं दवाखान्याची कमतरता जाणवत होती पण आता ती पूर्ण केली. डायलिसिसची कमतरता जाणवत होती ती पूर्ण केली. पण येणाऱ्या काळात बाग बगीचा असेल किंवा अंगणवाडी असेल किंवा या उपनगरामध्ये आम्ही एक इनडोअर स्टेडियम त्याच्यासाठी सुद्धा पाठपुरावा सुरू आहे. तो सुद्धा 2.5 कोटी रुपयाचा प्रस्ताव शारंग साहेब किंवा आम्ही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही तो पूर्णत्वास नेत आहोत. पण इनडोअर स्टेडियम लोकांच्यासाठी तर आमच्या या उपनगरामध्ये अनेक मुलं तायकोंदोसाठी तायकोंदो खेळत असतात. गोल्ड मेडल अनेकांनी घेतलेलं मी पाहतोय त्यांचं काम. पण त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही तायकोंदोचे मार्गदर्शन शिबिर आणि त्या इनडोअर स्टेडियममध्ये तायकोंदोचे क्लासेस असतील किंवा या प्रभागामध्ये बॅडमिंटन कोर्ट असेल, असे अनेक उपक्रम त्या इनडोअर स्टेडियममध्ये आम्ही राबवू एवढं आपल्या माध्यमातून मला लोकांना सांगायचं आहे. तुमचं विजन जे काही प्रभागासाठी आहे ते अगदी स्पष्ट तुम्हाला तुमच्या बोलण्यातून जाणवते. एक शेवटचा प्रश्न आणि तो म्हणजे ही निवडणूक आहे, विरोधक सत्ताधारी विरोधक या पद्धतीने ही निवडणूक होत असते. सध्या ज्या पद्धतीचं एक आव्हान तुमच्यासमोर तयार करण्यात येत आहे, तुम्हाला ही निवडणूक खरंच टफ वाटते का, संघर्षाची वाटते का? कोणतीही निवडणूक जर लोकसोबत असतील तर टफ नसते. मी सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता आहे आणि सर्वसामान्य लोकांच्यात वावरतो, सर्वसामान्य लोकांची कामं करतो.
सर्वसामान्य लोक ताकदीनं आणि शक्तीनं माझ्यासोबत आहेत. आजपर्यंत ज्या वेळेला कोणी सोबत नव्हतं त्यावेळेला 100 मताचा फरक पडला आहे. आज तर जनता सगळी माझ्यासोबत, तुम्ही प्रचार आमचा सुरू असेल तर बघा, ज्येष्ठ नागरिक 200-300 माझ्यासोबत ताकदीनं असतात, जे तरुण आणि महिला वेगळ्यात, पण त्या पद्धतीनं सगळीजण माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. सगळ्यांचं मार्गदर्शन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि टप जाणार हा विषयच नाही, कारण की प्रभाग क्रमांक 20मध्ये आम्ही कामाच्या माध्यमातून ज्या वेळेला नगरसेवक नव्हता त्यावेळेला हाकेला, प्रत्येक सर्वसामान्य लोकांच्या हाकेला ओ देऊन आम्ही त्या ठिकाणी हजर आहे. जिथं कमी तिथं आम्ही, ही कन्सेप्ट आमची आहे. आणि त्यामुळं आमची ही निवडणूक टपचा विषय नाही, कारण की आम्ही सगळी महायुतीचे कार्यकर्ते एकजुटीनं काम करणार आहे. आणि लोक सोबत असतील तर साहेब कुठली निवडणूक टप नसत्या, कुठल्या नेत्यावर ही निवडणूक नसत्या, तर सर्वसामान्य लोक सोबत असतील तर कुठलीही निवडणूक अवघड नसते, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. तर एकंदरीतच अभिजित यांनी त्यांच्या राजकीय जीवनाचा प्रवास, त्यांच्यासमोर असलेलं प्रभागाचं विजन आणि उद्याची निवडणूक ही माझ्यासाठी मुळीच टफ नाही, कारण जनता माझ्यासोबत आहे आणि त्याच पद्धतीनं महायुतीतले सर्व पक्ष हे माझ्यासाठी झटणारे आहेत. पण त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की उद्याच्या काळामध्ये जे जे शहरात ते या उपनगरात असणार आहे. आमचंही लाईव्ह मराठीच्या माध्यमातून जी भूमिका अभिजित यांनी मांडली ती त्याच पद्धतीने या ठिकाणी राबवण्यात आली का याच्यावरती देखील आपलं लक्ष राहणार आहे. पण तुर्तास प्रभाग क्रमांक 20मध्ये जी लक्षवेधी लढत आहे त्या लक्षवेधी लढतीमध्ये लक्षवेधी आणि चर्चेत असणारा चेहरा अभिजित खतकर यांनी आपली भूमिका, माझा प्रभाग आणि माझी भूमिका हे आपल्यासमोर स्पष्टरीतीने ठेवलेलं आहे. आपण लवकरच भेटू एका नवीन प्रभागामध्ये, पण तुर्तास आपण इथंच थांबू. अभिजितजी, तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आमचं लक्ष लाईव्ह मराठीच्या माध्यमातून सदोदित तुमच्या ड्राईव्ह. तुमचा आशीर्वाद नेहमीच एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यावर सगळ्या असतोच, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर असाच राहावा एवढी आपल्या माध्यमातून विनंती करतो. आणि फक्त निवडणुकीच्या आधी नाही, निवडणूक झाल्यानंतर ही जी कामं झालेली सुद्धा आपण परत एकदा 16 तारखेनंतर भेटू. उद्घाटनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी भेटू. आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून 5 कोटी रुपये मी निवडणुकीच्या आधीच मंजूर केलेले आहेत. मग निवडणूक झाल्यावर किती कोटी या प्रभागामध्ये आणू शकतो हे आपल्या माध्यमातून लोकांना मला सांगायचं आहे. त्यामुळं आपण डायलिसिस सेंटरच्या उद्घाटनाला भेटू, आपण दवाखान्या सुसज्ज अशा 50 बेडच्या दवाखान्याच्या उद्घाटनाला भेटू. आपण येणाऱ्या प्रत्येक, आज मी जे विजन माझं सांगितलं त्या प्रत्येक विजनच्या उद्घाटनासाठी आपण नक्कीच भेटू. आणि आपल्या माध्यमातून लवकरात लवकर येणाऱ्या काळात जिथं जिथं उद्घाटन असतील त्यावेळी मी तुम्हाला आवर्जून त्या ठिकाणी बोलवू, म्हणजे लोकांनासुद्धा त्यावेळी कळेल की बाबा जे अनेक लोक इलेक्शनच्या वेळेला सांगतात मी हे करीन ते करीन, पण निवडणूक झाल्यानंतरसुद्धा जे साक्षात आलं आहे का नाही हे सुद्धा आपल्याला कळेल. एवढं आपल्याला आपल्या माध्यमातून आणि या ठिकाणी मला बोलवलं आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची प्रतिक्रिया घेतली, प्रभागाबद्दलची तळमळ व्यक्त करण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी आपला आणि आपल्या चॅनलचा आभार आहे. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.